Dear student, in the last lecture we have seen mixtures. मागच्या तासाला आपण मिश्रणं जे आहे तर त्या मिश्रणाविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण सरबत तयार करणं किंवा भेळ त्या ठिकाणी तयार करणं. आता सरबत तयार करत असताना किंवा भेळ तयार करत असताना आपल्या लक्षात येताना दिसते की मूळ घटक जे आहे तर त्या मूळ घटकांच्या चवीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुग एकमेकांमध्ये मिसळली की त्या ठिकाणी मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आणि मिश्रणामधील विविध घटकांचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी निश्चित नसतं. म्हणजे मिश्रणं तयार होताना कोणत्याही प्रकारचा रासायनिक बदल त्या ठिकाणी घडून येत नाही किंवा नवीन अशा प्रकारचे संयुग जे आहे तर ते संयुग त्या ठिकाणी तयार होत नाही. याच्यानंतर पुढे पहा की यू माईट रिमेंबर दॅट मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूडस्टफ इज कॉल्ड अडल्ट्रेशन. आता तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्गांमध्ये आपण पाहिलंय की आपले जे काही दैनंदिन जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर त्या खाद्यपदार्थांमध्ये अनावश्यक अशा प्रकारचे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी मिसळतात. त्यालाच आपण त्या ठिकाणी ॲडल्ट्रेशन म्हणजे भेसळ त्या ठिकाणी म्हटलेले आहे. इन अदर वर्ड्स ॲन अडल्ट्रेड फूडस्टफ्स इज ऑल्सो ए काइंड ऑफ मिक्सचर. म्हणजेच त्या ठिकाणी भेसळ जी आहे तर ती भेसळसुद्धा मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणाचाच एक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आता पुढे व्हेन ॲन अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्सेस इज मिक्स्ड विथ अनदर सबस्टन्स द रिझल्टिंग मिक्सचर नो लॉंगर रिमेन्स युजफुल. आता काय सांगितलेले की एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थामध्ये अनवॉन्टेड म्हणजे अनावश्यक आणि दुसरं आपल्याला सांगितलं की हार्मफुल म्हणजे हानिकारक असा दुसरा पदार्थ जर त्याच्यामध्ये जर मिसळला तर तयार होणारं जे काही मिक्सचर जे आहेत मिश्रण जे आहे तर ते मिश्रण कसं सांगितलं आपल्याला नो लॉंगर रिमेन्स युजफुल आणि म्हणून त्या ठिकाणी ते आपल्यासाठी उपयुक्त त्या ठिकाणी राहत नाही. इन सच केसेस वी सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट्स फ्रॉम द मिक्सचर. आणि अशा वेळेला अशा प्रकारचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणामधून आपल्याला अनावश्यक असणारे जे काही घटक जे आहे तर ते घटक आपण काय करताना असतो वेगळे त्या ठिकाणी करतो. हे कसे वेगळे करतो? फॉर दिस पर्पज सिम्पल अँड इझी मेथड्स सच ॲज स्ट्रेनिंग, शिफ्टिंग, पिकिंग, शॉर्टिंग, विनोईंग, कंबायनिंग विथ मॅग्नेट सब्लिमेशन्स आर यूज्ड. काय लक्षात घेतोय आपण की एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक आणि हानिकारक असा दुसरा पदार्थ मिसळला तर तयार होणारं जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी राहत नाही. मग अशा वेळी काय करतो आपण मिश्रणामधून आपल्याला अनावश्यक असणारे जे काही घटक पदार्थ जे आहेत तर ते वेगळे करतो. आता कशा पद्धतीने वेगळे करतो तर साधी अशा प्रकारची असणारी जे काही पद्धत जी आहे तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं आपल्याला स्ट्रेनिंग, त्याला आपण म्हटलेले फिल्टर गाळण करून. दुसरं आपल्याला सांगितले शिफ्टिंग म्हणजे चाळणीच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की ती पीठ जे आहे तर ते पीठ त्या ठिकाणी चाळताना दिसतो. धान्य जे आहे तर ते धान्य आपण त्या ठिकाणी चाळताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला पिकिंग वेचणे, खडे त्याच्यामध्ये असतील तर ते आपण वेचताना दिसतो. सॉर्टिंग निवड त्या ठिकाणी करताना दिसतो, खराब असेल तर त्या ठिकाणी ते बाजूला त्या ठिकाणी काढताना दिसतो. विनोईंग म्हणजे पाखडणे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे कंबायनिंग विथ ए मॅग्नेट, चुंबक जे आहे तर ते चुंबक त्याच्यामध्ये फिरवताना दिसतो. त्याच्यानंतर सब्लिमेशन संप्लवन यासारख्या सहज सोप्या पद्धती ज्या आहेत तर त्या सोप्या पद्धतीनं आपण मिश्रणामधून आपल्याला अनावश्यक असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक काय करताना दिसतो वेगळे त्या ठिकाणी करताना दिसतो. पुढे विच इन्ग्रेडियंट्स फ्रॉम विच मिक्सचर कुड बी सेपरेटेड बाय युजिंग दिस मेथड. ह्याच्या काही पद्धती आपण त्या ठिकाणी पाहिल्यात तर या पद्धतीचा वापर केल्यानं कोणकोणत्या मिश्रणातील कोणकोणते घटक पदार्थ त्या ठिकाणी वेगळे होत असतील. पुढे वी हॅव लर्न्ड अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड द इफेक्ट ऑफ हीट. म्हणजे पदार्थाचे गुणधर्म आणि उष्णतेचा परिणाम आपण मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि these properties are also used for separating the components of the mixture.
आणि हे जे काही उपयोग जे आहेत तर त्याचा उपयोग करून मिश्रणातील घटक पदार्थ जे आहेत तर ते घटक पदार्थ त्या ठिकाणी वेगळे करण्यासाठी वापरला जातो. आता कसे तर ते आपल्याला पुढे दिलेले पहा, ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी उत्तरं जे आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी द्यायची. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला मिश्रणातील असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक वेगळे करण्याच्या काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्या आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्यात. आता नेमक्या कोणकोणत्या आहेत तर हे काय करायचं तर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. आता पहिली जी आपल्याला डायग्रॅम जी आहे तर ती डायग्रॅम त्या ठिकाणी दाखवलेली तर ती या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की विनोईंगची प्रोसेस आहे. विनोईंग म्हणजे त्या ठिकाणी पाखडणे किंवा त्या ठिकाणी उपडण्याची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर ही जी असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की पिकिंग. पिकिंग म्हणजेच काय तर त्याला आपण निवडणे ही जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे फिल्टरिंग नाव नीट लक्षात ठेवा. फिल्टर किंवा त्याला फिल्टरिंग अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहेत म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी गाळणे प्रक्रिया म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर या बाजूला त्या ठिकाणी शिफ्टिंग अशा प्रकारचा शब्द आहे. SIFTING म्हणजे त्या ठिकाणी चाळणे असे आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला शेवट त्या ठिकाणी बॉटमला या ठिकाणी चर्निंग नीट लक्षात ठेवा काय म्हणतोय मी चर्निंग म्हणजे घुसळण्याची जी काही प्रक्रिया आहे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी लोणी तयार करण्यासाठी तूप तयार करण्यासाठी तुमच्या अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी वापरत असेल किंवा मिक्सरचा त्या ठिकाणी वापर केला असेल तर याच्यामध्ये घुसळणे ही जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी म्हणजेच मिश्रणातील वेगवेगळे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक वेगळे करण्याच्या काही पद्धती आपण या ठिकाणी पाहिलेल्या. त्याच्यानंतर पुढे मेथड ऑफ डिस्टिलेशन. आता मेथड ऑफ डिस्टिलेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय असणारे जे काही ऊर्ध्वपातनची असणारी जे काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला या ठिकाणी दाखवली. आता काय काय सांगितले टेक ए साल्ट इन ए राऊंड बॉटम फ्लास्क. या ठिकाणी अशा प्रकारचा गोल बुडाचा असणारा जो काही चंबू जो आहे तर त्या गोल बुडाच्या चंबूमध्ये थोडे मीठ आणि काय सांगितलेले मीठ विरघळलेलं पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी आपल्याला गोल बुडाच्या चंबूमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं. अरेंज ॲपरेटस ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य जे आहे तर त्या सर्व साहित्याची जुळणी जी आहे तर ती जुळणी त्या ठिकाणी करायची. आता साहित्याची जुळणी कशी केलेली पहा की सर्वसाधारणपणे एक गोल बुडाचा असणारा जो काही चंबू जो आहे तर तो चंबू त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याला एक त्या ठिकाणी रबरी बुश त्या ठिकाणी आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी थर्मामीटर म्हणजे त्या ठिकाणी असणारी काही परीक्षा नळी त्या ठिकाणी इन्सर्ट केली. त्याच्यानंतर ती जे असणारे जे काही ॲपराटस जे आहे तर त्या ॲपराटसलाच त्या ठिकाणी कंडेन्सर जो आहे तर तो कंडेन्सर एवढ्या असा त्या ठिकाणी जोडलेला आहे. या कंडेन्सरमध्ये एका बाजूला आपण थंड पाणी आणि एका बाजूला त्या ठिकाणी गरम पाणी त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो अशा प्रकारची अरेंजमेंट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेली येते. म्हणजे अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी ती केलेली. आता पुढे काय सांगितलेले की स्टार्ट हिटिंग लिक्विड इन द फ्लास्क प्लेस्ड ऑन द वायर गॉज. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की लोखंडी असणारी जी काही जाळी जी आहे तर त्या जाळीवरील चंबूतील असणारं काही मीठ विरघळलेलं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याला काय केलेली उष्णता देणं त्या ठिकाणी सुरू करा. आणि सुरू केल्यानंतर पुढे आपल्याला सांगितले ऑब्झर्व द कोनिकल फ्लास्क. या ठिकाणी आपल्याला शंखाकृती पात्र आहे तर त्या शंखाकृती पात्राचं त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. आता काही वेळानंतर काय होतंय की स्लोली ड्रॉपलेट्स ऑफ द वॉटर स्टार्ट फॉलिंग इन टू इट. आता ही कसं तयार होता नसते की आपल्या लक्षात येता नसते की या ठिकाणी याला उष्णता दिली की त्याची वाफ होईल. वाफ दिल्यानंतर ती वाफ त्या ठिकाणी आपल्याला कंडेन्सर जे आहेत संगणन जे आहेत तर त्या संगणनामध्ये तर या ठिकाणी वाफ आल्यानंतर ती थंड केली जाते. ती थंड केली की याचे पाण्याचे असणारे जे काही थेंब जे आहेत तर ते थेंब काय होता नसतात आपल्याला शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये त्या ठिकाणी ते पडताना दिसतात. आता हेच खाली आपल्याला दिलेले द साल्ट वॉटर इन द राऊंड बॉटम फ्लास्क बॉइल्स ऑन हिटिंग.
म्हणजे गोल बुडाच्या चंबूमधलं असणारं जे काही मिठाचं पाणी म्हणजेच खारं पाणी जे आहे तर त्या खाऱ्या पाण्याला उष्णतेमुळे काय होतं नसतं तर ते उकळू लागतं. उकळल्यानंतर काय होतं नसते, द वॉटर इन इट व्हेपराईज, त्याच्यामधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याची त्या ठिकाणी वाफ होताना दिसते. व्हेन द व्हेपर पासेस थ्रू द इन्क्लाइन ट्यूब इट गेट्स कूल्ड ड्यू टू द सराउंडिंग कोल्ड वॉटर अँड कंडेन्स टू फॉर्म द वॉटर. काय होताना दिसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय प्रक्रिया होताना दिसते, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते ही जी काही वाफ जी आहे चंबूमधून निघालेली जी काही वाफ जी आहे तर ती वाफ काय होताना दिसते, जी काही कंडेन्सर जे आहेत संगणी जे आहे तर त्या संगणी होत जाताना भोवतालची असणारी जी काही म्हणजे भोवतालच्या पाण्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक नळ त्या ठिकाणी कोल्ड वॉटरचा असताना तो काही नळ जो आहे तर तो नळ त्या ठिकाणी दाखवलेला म्हणजे थंड पाण्यामुळे ती द्रवरूप त्या ठिकाणी होताना दिसते. आणि द्रवरूप झाल्यामुळे काय होताना दिसते, शंकू पात्रामध्ये पडणारं हे जे काही थेंब जे आहे तर ते थेंब अशा प्रकारच्या गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्यामध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. म्हणजे पुन्हा एकदा ऐका काय काय सांगितलेले. व्हेन द वॉटर व्हेपर पासेस थ्रू द इन्क्लाइन ट्यूब, या ठिकाणी आपल्याला तिरकी अशा प्रकारची ट्यूब त्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला पाण्याची असणारी जी काही वाफ जी आहे तर ती वाफ अशा प्रकारच्या ट्यूबमधून त्या ठिकाणी जाते तर त्यावेळेला त्या ठिकाणी ती सभोवताली असणारे जे काही थंड पाणी जे आहे ही जी काही कंडेन्सर जे आहे तर त्या कंडेन्सरमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी थंड अशा प्रकारचं पाणी जे आहे तर त्या पाण्यामधून त्या ठिकाणी जाताना दिसते. याच्यामुळे ती काय होताना दिसते, कंडेन्स टू फॉर्म द वॉटर, याचं वाफेचं रूपांतर जे आहे तर ते पाण्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे दस द ड्रॉप्स फॉलिंग इन टू द कोनिकल फ्लास्क आर ऑफ द वॉटर फ्रॉम द साल्ट सोल्युशन इन ए राऊंड बॉटम फ्लावर. म्हणजे अशा पद्धतीनं शंकू पात्रामध्ये पडणारे हे जे काही थेंब जे आहेत तर ते थेंब काय सांगितले आपल्याला, अशा प्रकारे गोल बुडाचा असताना तो काही चंबू जो आहे तर त्या चंबूच्या मिठाच्या द्रावणातील पाण्याचे त्या ठिकाणी ते असतात हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं. पुढे आता काय सांगितले की साल्ट रिमेन्स बिहाइंड ॲट द बॉटम ऑफ द राऊंड बॉटम फ्लास्क व्हेन ऑल द वॉटर हॅज कलेक्टेड इन द कोनिकल फ्लास्क. काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे याला उष्णता दिली की याच्यामधलं पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते, या ठिकाणी शंकुपात्रामध्ये येताना दिसते. आणि त्याच्यामध्ये असणारं जे काही मीठ जे आहे तर ते मीठ मात्र काय होताना दिसते, तर आपल्याला त्या ठिकाणी तो असताना तो काही गोल बडाचा चंबू जो आहे तर त्या गोल बडाच्या चंबूशी त्या ठिकाणी शिल्लक राहत. म्हणजे ऊर्ध्वपातन ही जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो जो काही चंबू जो आहे तर त्या चंबूच्या तळाशी आपल्याला मीठ जे आहे तर ते मीठ त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसते. धिस मेथड इज कॉल्ड डिस्टिलेशन. आणि ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीलाच आपण त्या ठिकाणी ऊर्ध्वपातन पद्धत त्या ठिकाणी म्हटलेली. डिस्टिलेशन इज ऑल्सो यूज्ड फॉर प्युरिफिकेशन्स ऑफ द इम्प्युअर लिक्विड. ही जी काही ऊर्ध्वपातन पद्धत जी आहे तर ती ऊर्ध्वपातन पद्धत सर्वसाधारणपणे पहा की अशुद्ध असणारे जे काही द्रव पदार्थ जे आहेत तर ते शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत जी आहे तर त्या ऊर्ध्वपातन पद्धतीचा काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.